नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शिवाला घेऊन आशू हा पार्टीमध्ये आलेला असतो। दरवाजात येताच आता शिवा तो सगळा नजारा बघते। सगळेजण आता डान्स करत असतात। अंजलीसुद्धा त्या सगळ्या मुलांमध्ये आता डान्स करत असते आणि एवढ्यात आता आशू शिवाला म्हणतो की शिवा, तू खूप सुंदर दिसतेस आणि आज तू पार्टीची मजा घे, एन्जॉय कर। तर आता शिवा म्हणते की आशू, काहीही काय बोलतोयस, मला अशा पार्टीची अजिबात सवय नाही आहे। आशू म्हणतो की पण आता बघ, तुला आनंद वाटेल। आणि तेवढ्यात आता अंजलीचे लक्ष आशू आणि शिवाकडे जाते। पटकन आता अंजली त्यांच्याकडे येते आणि आता अंजली आशूला मिठी मारते। तेव्हा आता आशू शिवाची ओळख अंजलीला करून देतो। अंजली म्हणते की वाव, किती सुंदर आहेस तू। तर आता शिवा म्हणते असं काहीच नाही आहे। त्यानंतर आता तिघेही आतमध्ये येतात। तर आता अंजली, शिवा आणि आशू टेबलवर बसतात। तर तेवढ्यात आता अंजली म्हणते काय घेणार, आणि आता कुणी काहीच बोलत नाही हे बघून अंजली वेटरला हाक मारते आणि म्हणते की वेटर, 3 पेग स्कॉचचे घेऊन ये। आणि आता वेटर निघून जातो। शिवा आता अवाक झालेली असते। आशू म्हणतो की अगं शिवा, काही नाही होत, घे तू, आज तू घे आणि एन्जॉय कर। आणि इकडे आता पटकन आता अंजलीला फोन येतो आणि अंजली फोनवर बोलण्यासाठी बाहेर जाते। तेवढ्या तिकडे आता दिव्या ही घरी बसलेली असते आणि दिव्याला एक फोन येतो आणि तो आता नेनावी फोन असतो आणि वेगळाच आवाज काढत तो माणूस म्हणतो की हे बघ, मी तुला एक गोष्ट सांगतो, तुझी बहीण आहे ना शिवा, ती लवकरात लवकर वस्तीत कशी येईल हे बघ, आणि त्यासाठी तुला खूप पैसे मिळतील। तेवढ्यात आता दिव्या म्हणते कोण बोलतंय। तो माणूस म्हणतो की कोण बोलतंय हे महत्त्वाचं नाही, त्यापेक्षा जेवढ्या लवकर तुझी बहीण वस्तीत येईल ना, आणि तेवढे तुला पैसे जास्त मिळतील, असे त्या माणसाने आता दिव्याला सांगितलेलं असतं। आणि लगेच आता तो माणूस फोन कट करतो। इकडे दिव्या खुश झालेली असते। दिव्या विचार करते की आता शिवा कशी येईल इकडे, आणि पटकन आता दिव्याला एक आयडिया सुचलेली असते आणि दिव्या आता तिच्या मोबाईलमधून एक मेसेज पाठवते आणि मोबाईल बाजूला ठेवून देते। त्यानंतर आता दिव्या खुश झालेली असते। इकडे आता आशू, शिवा आणि अंजली आता तिघेही बसलेले असतात आणि तेवढ्यात वेटर त्यांना आता दारूचा पेक घेऊन येतो। तर तेवढ्यात आता शिवाच्या मोबाईलवर एक मेसेज येतो आणि पटकन आता शिवाला वस्तीत बोलावलेलं असतं। तो मेसेज बघता क्षणी आता पटकन शिवा ही आशूला म्हणते की आशू, वस्तीत एक महत्त्वाचं काम आहे, मी लगेच जाऊन येते। आणि इकडे आता आशू म्हणतो की मी सुद्धा येतो शिवा, चल। तर शिवा म्हणते की नाही नाही, तू इथेच थांब आणि पार्टी एन्जॉय कर, मी लगेच असे गेले आणि असे आले। शिवा आता बाहेर निघून जाते। इकडे आता अंजली आणि आशू दारू पिऊ लागतो, पण तेवढ्यात आता अंजलीच्या मोबाईलवर एक मेसेज येतो आणि अंजलीने आता बरोबर सिग्नल आता धरलेला असतो आणि अंजली समजून चुकलेली असते। त्यानंतर आता आशूकडे बघत हसतच अंजली म्हणते की चल चल, आणि लगेच आता दोघेही ड्रिंक्स करू लागतात। इकडे आता गॅरेजवर एक भयानक घटना घडलेली असते आणि पुन्हा चंदन एक गॅरेजवर खूप दारू पिलेला असतो। त्यानंतर आता बसलेला स्टूल हातात घेऊन चंदन आता सगळ्या पाण्या गँगला मारू लागतो आणि म्हणतो की हे बघा, सगळी यामध्ये माझीच चूक आहे। पाना गँग म्हणते की अरे चंदन, तुझी काय चूक या, तू स्वतःला काय दोष देतो। चंदन म्हणतो नाही नाही, सगळी माझीच चूक आहे। चंदन म्हणतो की आता माझ्याकडे शेवटचा हाच एक ऑप्शन आहे। बॅटरी म्हणतो की हे चंदन सोडणारे। चंदन ऐकायला तयार नसतो आणि पुन्हा चंदन दारूची बाटली तोंडाला लावतो आणि दारू पिऊ लागतो। चंदनला आता खूप दारू चढलेली असते। बॅटरी सगळी पाना गँग आता चंदनला समजावू लागते, पण चंदन ऐकायला तयारच नसतो। चंदन म्हणतो बॅटरी, तू मला समजवायला जाऊ नकोस। चंदन दारू पित असतो। तेवढ्यात पाना गँग चंदनला समजावत असते, अरे चंदन सोडणारे। चंदन ऐकायला तयारच नसतो। पाना गँग जवळ येऊ लागतात। चंदन त्यांना स्टूल मारायला उगारतो आणि आता पाना गँग म्हणते की चंदन, तुला दिव्याची शपथ। तर आता चंदन म्हणतो की मला कुणाचंच ऐकायचं नाही आता। तेवढ्यात आता शिवा तिथे येते आणि चंदनचा हात धरते। सुरुवातीला त्या मॉडर्न ड्रेसमध्ये चंदनने शिवाला ओळखलेले नसतं, पण जेव्हा आता चंदन बारकाईने शिवाला बघतो, आता चंदनची दारू झटक्यात उतरलेली असते। आणि शिवाकडे बघत आता चंदन म्हणतो की शिवा, तुला हे कुणी सांगितलं, यांनी सांगितलं ना। तर आता शिवा म्हणते की मग हे नाही सांगणार तर कोण सांगणार मला। पोट करत आता शिवा म्हणते तू तर कुणाचंच ऐकत नाहीयेस, आणि तुम्हाला काय म्हणाला होता चंदन, मी दारूला हात लावणार नाही म्हणून। आणि लगेच आता शिवा म्हणते की मग हे तू काय करतोयस। चंदन म्हणतो की शिवा, मग मी काय करू, तूच मला आता सांग ना, माझ्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नाही आहे।
आणि इकडे आता चंदन त्याचा मोबाईल दाखवू लागतो आणि म्हणतो की दिव्याने काय केलं, मला मेसेज पाठवला आणि मला सांगितलं विसरून जा, आणि मला दिव्याने विसरून जायला सांगितलं, मी आता काय करू शिवा. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की चंदन तू अगोदर शांत हो, एवढ्या मोठमोठ्या गोष्टी आत्तापर्यंत तो सहन केल्या, मग आत्ताच काय झालं. आणि शिवा म्हणते की चंदन हे आता नातं असतं ना, ते असं तोडायचं नसतं, जोडायचं असतं. शिवा म्हणते की चंदन तुला ही दारू ना आयुष्यातून उद्ध्वस्त करेन. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की चंदन अरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, तू जरा शांत हो. आणि लगेच आता शिवा म्हणते की मी दिव्याला फोन करते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आणि शिवा बाजूला जाते. आणि इकडे आता आशू आणि अंजली दारू पित असतात. पटकन आता अंजली म्हणते की अरे आशू, हा माझा पेग नाही आहे, तुझ्या बायकोचा पेग आहे. तर आशू म्हणतो दे इकडे. आणि पुन्हा आता अंजली वेटरला आता पेग भरून आणावयास सांगते. आणि आता अंजलीने आशूला परत पेग आणून भरपूर दारू पाजलेली असते. आणि पुन्हा आता अंजली सुद्धा दारूचा तो पेग पिते आणि आशू सुद्धा. त्यानंतर हसतच आता अंजली म्हणते काय यार आशू, आपण एवढी मोठी डील क्रॅक केली आणि आपण इथे बसलोय फक्त, तू काहीच बोलत नाही आणि तू खूप शांत कसा. आणि आशू म्हणतो की शांत कुठे, हे बघ मी सुद्धा पितोय. आणि चेअर्स असे म्हणत पुन्हा आता आशू दारू पितो. आशूला आता खूप दारू जास्त झालेली असते. आणि अंजली आता वेटरला दारूच्या पेग मागून पेग मागवत असते. दोघेही दारू खूप पिलेले असतात. आणि त्यानंतर आता अंजली म्हणते की आशू चल आता आपल्याला डान्स करायचा आहे. आणि आता पटकन अंजली ही बळजबरीने आशूला उठवते. आणि आता म्युझिकच्या तालात अंजली आता आशूसोबत डान्स करू लागते. आणि त्यानंतर थोडा डान्स करता क्षणी आशू पुन्हा टेबलवर येऊन बसतो. आणि आता पुन्हा अंजलीने आशूला दारू दिलेली असते. आणि आता अंजली म्हणते की तू पितच नाही आहे. तर आशू म्हणतो की अगं किती पिलोय आता. अंजली काही ऐकायला तयारच नसते. पुन्हा आता अंजली आशूला डान्स करायसाठी आग्रह करू लागते. आणि आशूचा हात धरून आता आशूला उडू लागते. आणि आता अंजलीचे सुद्धा झोकांटे जाऊ लागतात. आणि लगेच आता अंजली म्हणते की चल आपण सेलिब्रेट करूया, डान्स करूयात. आता अंजलीला खूप चढलेली असल्याचे आता आशूला लक्षात येते. आणि आशू म्हणतो की नको नको अंजली, आता डान्स नको. पण अंजली काही ऐकायला तयारच नसते. आणि आता पुन्हा अंजलीने आशूला डान्स करण्यासाठी आग्रह केलेला असतो. पण अंजलीची ती अवस्था बघून आता आशू अंजलीला पटकन आता त्या हॉटेलच्या आता रूममध्ये घेऊन जाऊ लागतो. अंजलीचे झोकांटे जात असतात. अंजली म्हणत असते की लेट सेलिब्रेट आणि आता आपण डान्स करूयात. आशू आता अंजलीला घेऊन जाऊ लागतो. अंजलीचे खूप झोकांटे जात असतात. आणि आता आशू म्हणतो की चल मी तुला तुझी रूम दाखवतो, मला घेऊन चल. आणि आशूला आता भुंगल्यासारखे होत असते. आणि आता अंजली आशूचा हात धरून आता वरच्या मजल्यावरती येऊन आशूला रूममध्ये घेऊन जाऊ लागते. आणि खऱ्या अर्थाने आशूला आता खूप दारू चढत असते. आणि आता आशूला धरून अंजली आता आशूची तारीफ करत असते. आशू तू खूप ग्रेट आहेस आणि असं सगळं काही बोलून आशूला भुलवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यानंतर आता अंजली ही रूमचा दरवाजा उघडते. आशू म्हणतो की आता तू झोप आणि आराम कर. पण अंजलीने आशूचा हात धरलेला असतो आणि जोराने आशूला अंजली आता कॉटवर ढकलते. इकडे आता दिव्या ही ज्यूस पीत बसलेली असते. आणि तेवढ्यात आता शिवा ही दिव्याकडे येते. आणि दिव्या शिवाला बघताच पटकन कोल्ड्रिंक्सची ती बॉटल आता कुंडीत लपवते. आणि एकटक विचार करत बसल्याचे आता नाटक करते, डोळ्याला आता पाणी लावते. आणि आता शिवा ही दिव्या शेजारी येऊन बसते. शिवा आता दिव्याला एकटक विचार करत असल्याचे बघून म्हणते की काय झालं दिव्या, आणि तू का अशी एकटी बसलीस. तर दिव्या म्हणते की बरोबर आहे, तुला चंदनना सांगितलं असेल ना, दुसरं कोण सांगणार, मला एकटेला तुम्ही जगूच देणार नाही. तेव्हा आता शिवा म्हणते की दिव्या तू का असा विचार करतेस. तर आता दिव्या म्हणते की शिवा मग तुला कसं कळलं मी इथे आहे म्हणे, म्हणजे तुला नक्कीच कुणीतरी सांगितलं असेल. आणि आता शिवा म्हणते हे बघ दिव्या, मी तुला लहानपणापासून ओळखते. आणि त्यानंतर आता दिव्या रडण्याचे नाटक करते आणि म्हणते शिवा तूच आता मला सांग मी काय करू, एक तरी गोष्ट माझ्या आयुष्यात नीट धड होते का. दिव्या म्हणते की इतक्या दुर्दैवीपणे माझं बाळ गेलं तरीसुद्धा माझ्यावर कुणी विश्वास नाही ठेवला आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आणि आता मी घरी आले तरीसुद्धा माझी कुणी काळजीच करत नाही. आणि लगेच आता दिव्या म्हणते की हे सगळं मी सहन करत असताना आता चंदनसुद्धा दारू प्यायला लागलाय. आणि वरून तो मला म्हणतो की तुझ्या डोळ्यात पाणी नाही आणि तुला काहीच वाटत नाही, म्हणून सांग ना आता शिवा मी कसं जगायचं ते. आणि शिवाला सुद्धा आता दिव्याचे म्हणणे खरे वाटत असते. आणि त्यानंतर आता शिवा दिव्याला समजावते
शिवा म्हणते की दिव्या तू अगोदर शांत हो आणि तू मनाला त्रास करून घेऊ नकोस. आणि आता शिवा म्हणते की दिव्या तुझं देखील बरोबर आहे आणि या सगळ्या गोष्टींना आता आपण थोडासा वेळ दिला पाहिजे. आणि आता दिव्या म्हणते की माझा तर आता कुणावरच विश्वास नाही आहे. दिव्या म्हणते की असं असताना देखील माझ्यावरती कोणाचाच विश्वास नाही आहे. शिवा मी आता काय करायचं. इकडे आता शिवा दिव्याला म्हणते की दिव्या तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि तू स्वतःला सावर. आणि लगेच आता शिवाचा हात धरत दिव्या म्हणते की थँक्यू शिवा. तर आता शिवा म्हणते की चल आता. तर दिव्या म्हणते की थोडा वेळ आपण इथे बसूयात ना अजून. आणि लगेच आता हसतच दिव्या म्हणते की तू आली ना तर मला आता थोडंसं बरं वाटतंय. तेव्हा शिवा आता दिव्याची ते बोलणे ऐकून म्हणते की बरं बसूयात. तर आता दिव्याने मोठ्या शिताफीने शिवाचा टाईमपास केलेला असतो आणि तिकडे आशूवरती भयानक संकट आलेले असते. आणि अंजलीने आता आशूने तिची इज्जत लुटली आणि हे सगळ्यांसमोर आणलेले असते. अंजलीने आता पोलिसांची सुद्धा तिथे येण्याची सगळी व्यवस्था केलेली असते. आणि आता आशूला नको त्या अवस्थेत आता बेडवरती झोपून दारू पिलेल्या अवस्थेत आता आशूने बळजबरी केल्याचे आता अंजलीने दाखवून दिलेली असते. आणि त्याच वेळेस शिवा जेव्हा तिथे येते तेव्हा ते भयानक दृश्य बघताच शिवाला आता मोठा धक्का बसून शिवा आता त्या संकटातून आशूला कशी वाचवणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.